उमेदवारी अर्जासोबत 10,000 रुपयांची रोकड चिल्लर रूपात भरण्याचा अजब प्रकार पुण्यामध्ये घडलाय। पिंपरी चिंचवडमधले अपक्ष उमेदवार नितीन ओझरकर यांनी 2 अर्जांसोबत हे सुटे पैसे भरले। नोटबंदीचा निषेध करण्यासाठी 2, 5 आणि 10 रुपयांचे सुटे पैसे भरण्यात आले। उमेदवारी अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस असल्याने आधीच गोंधळ होता आणि त्यात या सुट्या पैशांच्या प्रकरणामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या डोक्याला आणखीनच ताप झाला। मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की नोटबंदीचा त्याला निषेध म्हणून हा निर्णय घेतला होता चिल्लर डॉलरमध्ये रक्कम भरण्याचा। ह्याच्यामुळे ज्या जनतेच्या आतोनात हाल झालेले याकडे सरकारने काही लक्ष दिलेलं नाही आहे। ज्यांनी सरकारचं कर्ज बुडवले, सरकारचं हे केलेले अगोदर त्यांना मग तुम्ही सूट दिलेली आहे मोदी सरकार, BJP सरकारने। म्हणजे हे एक नंबरचे चोर सरकार म्हणलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। जे गरिबांचं बघत नाही आहे मोदी सरकारने म्हणजे भरपूर प्रकारे फक्त गरिबांची पिळवणूक झाली त्याच्यात। कोणाला म्हणजे जे खरंच बुडवेत, पैसे बुडवेत, व्याज बुडवेत, त्यांना ह्या गोष्टीचा कसल्याही प्रकारचा नुकसान झालेलं नाही। इथं फक्त गोरगरीब जनताच फरफळली ह्या घटनेमध्ये।